नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी. लाडकी बहीण ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक अतिशय गेम चेंजर अशी एक योजना आपल्याला पाहायला मिळाली होती. 2024 साली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना या योजनेची घोषणा केली होती आणि त्यावेळेला साधारणपणे 2 का 3 हप्ते मुख्यमंत्री असताना त्यांनी महिलांना पोच देखील केले होते. यानंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळामध्ये जवळपास 1 वर्ष, सव्वा वर्ष झालं ही योजना यशस्वीरित्या सुरू आहे. मात्र या योजनेच्या श्रेयवादावरनं बऱ्याचदा आपल्याला राजकारण पाहायला मिळतं. मग एकनाथ शिंदेचे समर्थक म्हणतात, एकनाथ शिंदेंमुळे ही योजना जास्त सक्सेसफुल झालं. काही जण देवेंद्र फडणवीसांना श्रेय देतात. तर अजित पवार असताना अजित पवारांनी देखील आपापल्या पद्धतीनं राष्ट्रवादीच्या वतीनं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. राज्यकर्ते आहेत त्यामुळे श्रेय घेणं हे काही चुकीचं नाही. मात्र ही योजना ज्या घटकांसाठी बनवण्यात आली, त्या घटकांपर्यंत ही योजना पोहोचते का? या योजनेमुळं त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये काही बदल झाला आहे का? याबाबत एक पोल पंडित नावाची संस्था आहे. तर त्या संस्थेच्या वतीनं एक सर्व्हे करण्यात आलेला आहे आणि या सर्व्हेमधनं नेमकं काय समोर आलंय याबाबत आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत पोल पंडितचे अजिंक्य जवळकर आहेत. सर, थोडक्यात आपला परिचय द्या आणि तुमच्या संस्थेबद्दल सांगा. येस. पोल पंडित नावाची आमची संस्था आहे, ज्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय या वेगवेगळ्या विषयांना घेऊन सर्वेक्षण करत असतो. 2025 पासनं आम्ही वेगवेगळ्या विषयांना घेऊन सर्वेक्षण करतो आहोत. त्यापैकी जी लाडकी बहीण योजना आहे, या लाडक्या बहीण योजनेचं सद्यस्थितीतलं महाराष्ट्रातलं महिलांमध्ये काय परसेप्शन आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही या लेटेस्ट सर्व्हेच्या माध्यमातून केला आहे, जो आपण फेब्रुवारी महिन्यात नेमकंच हे सर्वेक्षण 24 फेब्रुवारी रोजी आपण याचा संपूर्ण डेटा प्रकाशित केला आहे. बरं. ज्यामध्ये आपण 5,000 पेक्षा अधिक सॅम्पल घेतले आहेत. म्हणजे 5,000 पेक्षा अधिक महिलांशी संवाद साधून हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 139 विधानसभा कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या टप्प्यातल्या महिलांशी संवाद आपण या अनुषंगाने साधलेला आहे. हे कसं नेमकं केलं गेलेलं आहे? म्हणजे कुठल्या एरियातल्या महिला यामध्ये टार्गेट करण्यात आलेल्या आहेत? कुठल्या सेक्टरमधल्या महिला याच्यामध्ये आहेत? आणि मुख्य म्हणजे सॅम्पलिंगची पद्धत काय होती? लाडकी बहीण योजनेच्या मूळ लाभार्थी महिला या मुख्यतः आपण जर बघितलं तर त्या आर्थिक त्याचे लेयर आहेत. म्हणजे जो आर्थिक मागास प्रवर्ग आहे त्यातून तो इथे आम्ही स्पेसिफिक टार्गेट केला. त्यानंतर त्याचे पॉलिटिकल अँगल्स चेक करण्यासाठी सुद्धा आम्ही काही कास्ट वाईज सॅम्पलिंग सुद्धा घेतली. त्यानंतर बऱ्याच वेळा लाडक्या बहीण योजनेवरून अशी सुद्धा एक चर्चा राहते जिथे शेतकरी आत्महत्या वगैरे जास्त प्रमाणात होतात किंवा जिथल्या गरजा काही वेगळ्या आहेत, त्या लाभाच्या पैशांच्या व्यतिरिक्तच्या गरजा आहेत. तर तिथे घेऊन लाडकी बहीण योजनेला वेगवेगळ्या दृष्टीने बोललं जातं. तर त्या भागातून म्हणजे तसा विदर्भ हा भाग आहे, तिथे शेतकरी आत्महत्येचा यवतमाळ सारखा जिल्हा आहे जिथे शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होतात. तर त्या भागातलं महिलांचं म्हणणं काय आहे? मुंबई सारखा, पुण्यासारखा भाग आहे जो शहरी भाग आहे, या भागातल्या महिलांचं लाडकी बहीण योजनेला घेऊन म्हणणं काय? अशा स्पेसिफिक कास्ट वाईज, फायनान्शियल स्टेटस नुसार ते डिस्क्रिमिनेशन करून त्याची एक गट तयार करून तसे टार्गेटेड सॅम्पलिंग आपण या सर्वेमध्ये केलेले आहे. बरं, आता अनेक एक उलट चर्चा असते की महिलांना खरं या योजनेचा लाभ मिळत नाही. तर खरंच महिलांना या योजनेचा लाभ मिळतोय का? नाही, महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही असं म्हणता येणार नाही. महिलांना या योजनेचा व्यवस्थित लाभ मिळतो आहे. फक्त यामध्ये एक प्रॉब्लेम आम्हाला जाणवला, जो ई-केवायसीचा प्रॉब्लेम आहे किंवा विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्या वेगाने लाभार्थी संख्या वाढली होती त्यानंतर तो वेग थोडासा मंदावलेला दिसतो. आणि लाडक्या बहीण योजनेचा म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा महिलांचा लाभ मिळतो का नाही यापेक्षा त्यामध्ये कन्सिस्टन्सी नाही आहे. म्हणजे जे महिन्याच्या महिन्याला जे मिळायला पाहिजे ते एखाद्या वेळेस 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी असं ते लेट होतं. त्यामुळे हा लाभ मिळतो की नाही हा एक प्रश्न होतो, परंतु लाभ हा महिलांना पुरेपूर मिळतो आहे. त्याबाबत काही प्रश्न विचारला होता का स्पेसिफिक? 100% आपण जसं की आमचा संपूर्ण रिपोर्ट आहे ज्यामध्ये आपण तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो का असा आपण प्रश्न विचारला, ज्यामध्ये 74% महिला म्हणताय की आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो. आणि पुन्हा इंटरेस्टिंगली तुम्हाला मी इथे सांगतो की ज्या 26% महिला नाही म्हणताय, तर यांच्यामध्ये सुद्धा एक असा वर्ग आहे जो नियमित लाभ मिळत नसल्यामुळे सांगतोय की आम्हाला लाभ मिळत नाही. ओके. म्हणजे लाभ मिळतोय, म्हणजे जे उद्दिष्ट होतं की त्या योजनेचा लाभ मिळावा असं. बरं, या योजनेचं आणखी एक उद्दिष्ट होतं की महिलांना काय म्हणतात त्याला, आत्मनिर्भर बनवणे किंवा महिलांना एक प्रकारे मदत करणे असं एक त्याचं उद्दिष्ट होतं. मग ज्या वेळेला आता हे पैसे दिले जात आहेत त्यावेळेस त्यांना ते पैसे खर्च करताना स्वातंत्र्य आहे? 100% आहे. त्याला घेऊन सुद्धा आमच्या या सर्वेक्षणात काही प्रश्न आहेत. ओके. आता जसं की
आपला हा प्रश्न बघू शकता तुम्ही. तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून मिळालेले पैसे खर्च करताना कोणाला विचारात घ्यावे लागते का? बरं. तुम्ही कोणाला विचारता का? हा माझा मूळ ऍक्च्युली तेच मूळ उद्देश हाच प्रश्नाचा तोच होता, की तुम्हाला ते स्वातंत्र्य मिळतंय का? तर आपल्याला 81% महिला या ठिकाणी असं म्हणताय, की होय, आम्हाला ते पैसे खर्च करण्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. आम्ही यामध्ये कुणाचंही मत विचारात घेत नाही. आणि मग त्याला जोडूनच जेव्हा अजून गोष्टी आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न केला, की तुम्ही पैसे खर्च कशावर करता? तर तेव्हा आमच्या असं लक्षात येतं, की बहुतांश महिला या म्हणतात, की आम्ही घरगुती खर्चासाठी करतो. म्हणजे जो दैनंदिन खर्च महिला बरोबर. कुटुंबात तिचा जो काही येणार म्हणजे कर्त्या पुरुषाकडून आलेले पैसे तिच्याकडे आल्यानंतर ती घरगुती खर्चाचंच प्लॅनिंग करते. आणि त्या प्लॅनिंग मध्ये ती त्या पैशांचं युटिलाइज करते आहे. बहुतांश महिला म्हणतात, की आम्ही मुलांच्या ट्युशनसाठी, त्यांच्या क्लासेससाठी पैसे खर्च करतोय. बहुतांश महिला म्हणताय, की आम्ही म्हणजे बऱ्यापैकी महिला म्हणताय, की आम्ही आमच्या पुढच्या गोष्टीसाठी राखून ठेवले आहे. ओके. त्यानुसार Future आम्ही planning. ते खर्च करतो. Future फ्युचर प्लॅनिंग म्हणजे ते खूप बेसिक असतं. कोणाचा बचत गट असतो, कोणाचा बीसी असते, कोणाचा इन्व्हेस्टमेंट पर्स्पेक्टिव्ह असतो. कारण की बऱ्याच महिला अशाही आहे, की ज्यांना ते पैसे आगाऊ येत आहे, म्हणजे त्याची खूप गरजच आहे असं नाही आहे. तर मग त्या तशा पद्धतीने त्या पैशांचं युटिलाइज तुमच्या करतात. सर्वेमध्ये असे काय आले का म्हणजे लोक आढळून की जे गव्हर्नमेंट कडनं पैसे येत आहेत ते वेगवेगळ्या म्हणजे समजा SIP मध्ये कोणी गुंतवत आहे, कोणी आणखी कशामध्ये गुंतवत आहेत, म्हणजे इन्व्हेस्टमेंट करतायत त्या पैशांचे, असं काय 100% आढळलं? आता SIPचं कसं होतं सर, की आता या योजनेचा जो अर्बन आणि रुरल असे दोन भाग आपण यामध्ये जर केले, तर रुरल मधल्या महिला या प्रामुख्याने बीसी आणि त्या गोष्टींमध्ये ह्या करताय. पण आता आम्ही जेव्हा अर्बन मध्ये आपण येतो, मग तो वयोगटानुसार आहे. म्हणजे एखादी जर मुलगी असेल जी नेमकीच कॉलेजमधनं पास आउट झाली आहे, तिला SIPचं महत्व कळतं, इन्व्हेस्टमेंट काय असते या गोष्टी कळतात, किंवा तिला ती त्या गोष्टींशी अवेअर आहे, तर ती ते पैसे तशा पद्धतीने गुंतवते. एखादी महिला असेल जिला वाटतं, की आपण एखादी गिरणी सुरू करू शकतो. म्हणजे आम्हाला अशा सुद्धा काही स्टोरी मिळाल्या, की जिनी ते पैसे जमवून एक 5-6 महिन्यानंतर स्वतःची गिरणी सुरू केली आणि तो एक छोटासा व्यवसाय त्याच्या माध्यमातून सुरू झाला. काही महिला अशाही होत्या, की ज्या 10-12 जणी एकत्र येत त्यांनी बचत गट सुरू केला आणि मग त्या बचत गटाच्या पैशाच्या माध्यमातून मेस असेल किंवा एखादा छोटा मोठा व्यवसाय करता येत असेल, अशा सुद्धा पद्धतीने त्या पैशांचा युटिलाइज महिलांकडनं केला जातो. आता याच्यामधनं आता अनेकांचं म्हणणं असं आहे की 1,500 रुपयामध्ये काय होतंय, पण या 1,500 रुपयामुळं त्यांच्या काय कुटुंबाचा आर्थिक ताण किंवा कशा पद्धतीने हातभार लागतोय, असं काय आलंय का त्याच्यामध्ये? 100% जेव्हा आपण असाच प्रश्न घेऊन महिलांमध्ये जातो, की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुम्हाला येणाऱ्या लाभामुळे त्याचं प्रमाण एकच मिनिट सॉरी हा तुमचा ताण कमी झालाय का? तर 59% म्हणजे 59% महिला असं सांगताय, की आमचा आर्थिक ताण काही अंशी प्रमाणात कमी झालेला आहे. कारण ते 1,500 रुपये त्यांच्यासाठी प्रचंड हेल्पफुल ठरत आहे. ते वेगवेगळ्या माध्यमातून का असेना, परंतु त्यांना त्या पैशांचा लाभ होतोय. हे तर 100% खरं आहे, कारण त्याची काही रेग्युलर अपेक्षा नव्हती, त्यासाठी वेगळे परिश्रम घेण्याची त्यांना गरज नाही. म्हणजे एका वेळेस हाच मुद्दा असतो, की शेतात मजूर मिळत नाही, परंतु अशाही महिला आहे, जे त्यांचं मजूर काम करून त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे येतात, तर त्यासाठी त्यांना त्या 1,500 साठी वेगळा विनियोग करण्याची सध्या तरी गरज नाही, किंवा त्यांना तेवढ्या प्रमाणात ती गरज पडत नाही. त्यामुळं 59% महिलांचं म्हणणं असं आहे, की हे जे पैसे आले हे वरून येणाऱ्या पैशांमुळे आमचं आर्थिक ताण कमी होतं. आता आपण जर बघितलं तर ज्यावेळेस महिलांकडे किंवा एखाद्या व्यक्तीकडे पैसे यायला लागतात, तर त्यावेळेला त्याचं कुटुंबातलं स्थान पण एक स्टेबल होतं आणि तिच्या म्हणजे महिलेला कुठलाही खर्च किंवा एखादी गोष्ट घ्यायची आहे किंवा कुटुंबासाठी काही खरेदी करायची आहे, तर त्यावेळेला विचारात घेतलं जातं. तर आता हे जे 1,500 रुपये जात आहेत महिलांच्या अकाउंटमध्ये, तर त्याच्यामुळं कुटुंबामध्ये त्यांच्या स्थानामध्ये काही चेंज झालाय का? 100% त्यांच्या स्थानामध्ये चेंज झाला आहे. कारण की एकंदरीतच या सर्वेक्षणाचा जो सार आहे किंवा जो निष्कर्ष आहे, तो जर आम्ही काय सांगू पाहतोय, तर ते सांगू पाहतोय, की या पैशांमुळे त्यांचं आर्थिक आणि सामाजिक स्थान सुद्धा त्यांच्या कुटुंबातलं वाढलंय. त्यांच्या शब्दाला किंमत वाढली आहे. कारण शेवटी ते 1,500 रुपये त्यांच्या खात्यात जमा होत असल्यामुळं सरळ त्या पैशांवर त्यांचा हक्क आहे. आणि तो त्यांचा हक्क असल्यामुळं प्लस त्यांच्यावर कुठलेही बंधन त्या प्रमाणात लादले जात नसल्यामुळं त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला तिथे लक्षात घेता येऊ शकतात, की त्यांना खर्च करताना कोणाला विचारावं लागत नाही. त्या स्वतःच्या म्हणजे मुलाच्या शिक्षणासाठी जर महत्वाचं वाटत असेल, तर त्या तिथे ते खर्च करतायत. त्यांना जर त्यातून काही छोटा मोठा उद्योग करता येऊ शकत असेल, तर त्यासाठी करतायत. सेव्हिंग करून एखादी मोठी वस्तू घरात आणतायत. या सगळ्या पॉझिटिव्ह चेंजेसमुळे आपण असं म्हणू शकतो, की महिलांचं स्थान त्यांच्या कुटुंबात 100% वाढलेलं आहे. आता जर आपण बघितलं असेल, जी विधानसभेची निवडणूक झाली, तर त्याच्यामध्ये महिलांनी खूप मोठ्या प्रमाणावरती महायुतीच्या बाजूनं मतदान केलं.
पण मतदान अनेकदा ग्रामीण भागामध्ये वगैरे काय होतं की घरातले कर्ते पुरुष जे असतात तर ते सांगतात आणि त्या पद्धतीनं मतदान केलं जातं असं एक आपण पाहतोय. म्हणजे ह्या लाडक्या बहीण योजनेमुळं मतदानावर एकतर काय परिणाम झालाय याच्याबाबत तुम्ही काय सर्व्हेमध्ये विचारलं होतं का? आणि मतदान कुणाला करायचं हे आता महिला स्वतःचं स्वतः ठरवतायत. 100% आम्ही याचा राजकीय परिणाम काय होतो, कारण जसं लाडकी बहीण योजनेवर सगळ्यात मोठा मुद्दा लाडकी बहीण योजनेला घेऊन कुठला चर्चेत येतो तर तो म्हणजे तो राजकारणाचाच आहे, की हा राजकीय फायदा घेण्यासाठीच ही योजना आणली गेली होती वगैरे वगैरे. तर राजकीय परिणाम या योजनेचा महिलांवर काय होतोय हे जेव्हा आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून, तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की मतदान करताना महिला आता स्वतंत्र विचार करायला लागल्या आहेत. त्यानंतर हे पैसे किंवा ही योजना महायुती सरकारने राबवली होती, त्यामुळे त्या महायुती सरकारला त्यांच्या गुडविलमध्ये ठेवतायत. कर्त्या पुरुषाचं मत ग्रामीण भागात विचारात घेतलं जातं का, तर ते आजही घेतले जाते, परंतु महिलांना त्या योजनेमुळे होणाऱ्या लाभाचा फायदा जितका मोठा वाटतोय की मत विचारात घेताना त्या घेतात, परंतु त्याच्यावर फारच गांभीर्याने विचार करतात का, तर त्या बिलकुल करत नाही. ज्याचं आपण उत्तम उदाहरण 2024 मध्ये बघितलं की काही भाग असे आहेत की जिथून महायुती सरकारला महिलांचं भरघोस मतदान झालं, परंतु त्यांनी ते उघडपणे जाहीर केलं नाही, कारण त्या त्या भागात त्या त्या बरोबर. पक्षाचं त्या त्या नेत्यांचा तो प्रभाव असल्यामुळे, पुन्हा त्यामध्ये जातीय समीकरण असतात, वेगवेगळ्या गोष्टी असतात. परंतु महिला आता मतदानाचा स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला लागल्या. त्या उघडपणे जरी जाहीर करत नसल्या तरी महायुती गव्हर्नमेंटला या योजनेमुळे गुडविल मध्ये ठेवत असल्यामुळे त्यांचा कल आजच्या घडीला आपल्याला महायुती सरकारच्या बाजूने थोडाफार प्रमाणात तरी दिसतो आहे. महायुती सरकारबद्दलच आता बोलूया की आता मी जसं सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असू द्यात, एकनाथ शिंदे असू द्यात किंवा दिवंगत अजित पवार यांचे राष्ट्रवादी असू द्यात, या तिन्ही पक्षांनी ज्यावेळेस निवडणुका लागल्या, आत्ता पण अगदी महानगरपालिकाच्या निवडणुका, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या, विधानसभेच्या निवडणुका असू द्यात, तर ह्या निवडणुकांमध्ये श्रेयवाद आपल्याला खूप पाहायला मिळाला. तर आत्ता सध्या महाराष्ट्रातल्या महिला ज्या या योजनेचा लाभ घेत आहेत त्या कोणाला श्रेय देत आहेत? एक्झॅक्टली हा प्रश्न सुद्धा आम्ही यामध्ये व्यवस्थित घेतला की लाडकी बहीण योजनेचे श्रेय तुम्ही कोणाला देता. कारण तुम्ही जसं म्हटलं तो महत्वाचा मुद्दा आहे की विधानसभा निवडणुकीच्या अगोदर जे आपण बघितलं तीनही नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जाहिरातबाजी करून त्या म्हणजे ती योजना आणण्यामागे आमची कशी महत्वाची भूमिका राहिली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु आजच्या घडीला जेव्हा आज 1.5 वर्षापेक्षा अधिक कालावधी लाडक्या बहीण योजनेचा उलटून गेलाय लागू झाल्यापासून, आजच्या घडीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून लाडक्या बहीण योजनेचं श्रेय महिला या पूर्णपणे म्हणजे आमच्याकडे डेटा आहे, 37% महिला या देवेंद्र फडणवीस यांना देतात. 31% महिला या लाडकी बहीण योजनेचं श्रेय एकनाथ शिंदेना देतात. यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात. यामध्ये या नेत्यांचा प्रभाव क्षेत्राचा सुद्धा मोठा रोल प्ले होत असतो. म्हणजे तुम्ही मुंबई ठाणे वगैरे भागात जर गेलात, ठाणे वगैरे भागात स्पेसिफिकली एकनाथ शिंदेचं नाव खूप जास्त चर्चेत असतं. तिकडच्या महिला एकनाथ शिंदेचं नाव अधिक घेतात. परंतु महाराष्ट्र पातळीवर जर आपण आज बघितलं तर याचं श्रेय हे पूर्णपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाडकी बहीण योजनेचं श्रेय जाते आहे. बरोबर, 37% देवेंद्र फडणवीसांना दिलं जात आहे. मात्र अजितदादा असू द्यात किंवा एकनाथ शिंदे यांच्या बाबतचे काय पर्सेंटेज आहे? 31% महिला जसं मी तुम्हाला सांगितलं की या एकनाथ शिंदेना देत आहे. याच्या मागचं कारणही असं आहे की लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा ती योजना सुरू झाली असताना ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या माध्यमातून ही योजना सुरू झाली असं बहुतांश महिलांचा एक समज झालेला आहे. आणि तो एकनाथ शिंदे आणि शिवसेना शिंदे गटाने व्यवस्थितरित्या म्हणजे या तीनही पक्षांनी त्यांच्या लाभार्थी वाढवणे यावर भर दिला होता. त्यामुळे त्या 31% महिलांचा कल आजही एकनाथ शिंदेकडे आहे, ज्या म्हणतात एकनाथ शिंदेमुळे योजना सुरू झाली आणि याचं श्रेय आम्ही एकनाथ शिंदेना देऊ पाहतो. पुन्हा 16% हे अजित पवार यांना या योजनेचं श्रेय दिलं जात आहे. परंतु लाडकी बहीण योजना तुम्ही त्या काळात जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेची जो मेजर रोल होता या योजनेला घेऊन, तो अजितदादांचा सुरुवातीच्या काळात तेवढ्या प्रमाणात होता का हा बघण्याचा विषय आहे. परंतु त्यानंतर अजितदादांनी जी त्याची जाहिरातबाजी केली म्हणा किंवा ज्या पद्धतीने त्यांनी ते पोहोचवण्याचा प्रयत्न केला, गुलाबी कॅम्पेनिंग केलं, तर त्यामुळे पुन्हा मी जसं म्हटलं की प्रभाव क्षेत्राचा सुद्धा यामध्ये मोठा परिणाम जाणवतो. तर तुम्ही स्पेसिफिकली पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे बारामती, पुणे या भागात महिला या अजित पवारांचं सुद्धा नाव तेवढ्या प्रमाणात घेतात. पण ओव्हरऑल जर आपण बघायला गेलो तर आता मतदानातून खरं तर ते दिसलंच आहे की महिलांनी खूप मोठ्या प्रमाणावरती महायुती सरकारच्या पाठीमागे उभं राहिलेल्या आहेत. मग हा उद्देश सफल झालाय की नाही हे आता म्हणजे 1-1.5 वर्षातच सांगणं बरोबर आहे का असं तुम्हाला वाटतंय?
नाही, मुद्दा असा आहे की जेव्हा निवडणुका 2 झाल्या, आपण जर आता निवडणुका बघितल्या तर यामध्ये दोन म्हणजे आपण जर त्या 3 म्हणू, मागच्या 24 पासून 25 बरोबर. एंड पर्यंत आणि 26 चा सुरुवातीचा काळ जिल्हा परिषद आणि महानगरपालिका. तर याच्यामध्ये ना विधानसभा निवडणुकीत महिलांनी भरघोस मतदान केलं, महायुतीच्या बाजूने केलं. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना तेवढी प्रभावी ठरली का, तर ते तेवढ्या प्रमाणात सांगणे कठीण आहे. लाडकी बहीणपेक्षा महिलांनी लोकल फेस जो म्हणतो आपण, फेस व्हॅल्यूवर जाणारं हे लोकल बॉडीजचं इलेक्शन असतं आणि महिलांनी त्या त्या प्रमाणात फेस व्हॅल्यूला इम्पॉर्टन्स दिलेलं आपल्याला दिसतंय. राहिला प्रश्न मतदानाचा, तर आता येणार महायुती सरकारबद्दल त्या लाडक्या बहीण योजनेमुळे गुडविल ठेवून असल्यामुळे किंवा त्यांच्या अपेक्षा अजून आहे, म्हणजे जसं आता आपण आपल्या चर्चेदरम्यान मागे बोललो की 1500 रुपये त्यांचे सफिशियंट आहे का, तर त्यांना असं वाटतं की आता 1500 आमच्यासाठी सफिशियंट नाही आहे, वाढती महागाई आहे, मल्टिपल रिझन्स आहेत, बरोबर. जेणेकरून आम्हाला तुम्ही जे आश्वासन दिलं होतं 2100चं ते करावे. परंतु त्यांना तेवढीच आशा ही महायुती सरकारकडूनच आहे. 2100 रुपये करतील असं वाटतंय. आशा 100% अच्छा. त्यांच्या मनात ती आशा आहे बरं. आणि ती आशा ठेवून मग त्यांच्या मतदानातून ते रिफ्लेक्शन, म्हणजे ती त्यांचं जर आश्वासन महायुती सरकार पूर्ण करत असेल तर त्यांच्या मतदानातून ते रिफ्लेक्शन होण्याच्या पॉसिबिलिटीज तेवढ्याच जास्त आहेत. बरं. आता एक याच योजनेबाबत एक अशी चर्चा आहे, की या योजनेमुळं महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं अक्षरशः कंबरडं मोडले अशी एक चर्चा आहे. अनेक ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत, तर त्या स्कीम्समधला निधी इकडं वळवला जातो असं सांगितलं जातं. तुम्ही आता एवढे सगळे सर्व्हे करत असता. तुमचं काय निरीक्षण? नाही, जेव्हा एखादी डायरेक्ट बेनिफिशियर म्हणजे जी आपण म्हणतो ती अशा प्रकारची योजना जेव्हा एखादी आणल्या जाते, तेव्हा 100% त्याचा तिजोरीवर ताण येत असतो. परंतु तीच गव्हर्नमेंटचे काही त्याच्या मागचे उद्दिष्ट असतात, ते उद्दिष्ट समोर ठेवून ती योजना राबवली जाते. तर लाडकी बहीण योजना ही राजकीय परिप्रेक्ष्यातून न बघता, म्हणजे ती तेवढी मुळात मर्यादित राहिलेलीच नाही. जेव्हा आम्ही हे सर्वेक्षण करतो तर ती महिला सक्षमीकरणात एक महत्वाची भूमिका बजावते आहे. पूर्णपणे बजावते आहे का तसं आपण एकदम म्हणता येणार नाही. त्यामध्ये ती पुन्हा त्या गोष्टी आहेत, सातत्य ठेवणे, त्याला अजून शार्प करणे, जास्तीत जास्त म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही जर बघितलं काही फेक लाभार्थी सुद्धा मोठ्या प्रमाणात होते. ते स्क्रुटिनी सुद्धा गव्हर्नमेंट करते आहे. फेक बरोबर. लाभार्थ्यांना बाजूला सुद्धा फेक काढते आहे. लाभार्थ्यांबाबत काय आहे का त्याच्यामध्ये? नाही, फेक लाभार्थ्यांबाबत आम्ही विचारलं तर महिलांचं यामध्ये एकच मत असतं की म्हणजे त्या उदाहरणं देतात की तिला काय गरज आहे पैशांची, यांच्याकडे 4 व्हीलर आहे, यांना काय गरज आहे. बरोबर. पण त्यांना त्यांची गरज पूर्ण होत असल्यामुळे ते सरकारवर तेवढं बोट ठेवत नाही. बरोबर. पण जे मुख्य ज्यांना लाभ मिळायला पाहिजे त्यांच्यापर्यंत पोहोचते. आमच्या सर्वेक्षणातून तरी असं दिसतंय की ज्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे त्यांच्यापर्यंत पोहोचतोय, कारण की फायनान्शियली म्हणजे ज्यांचं स्टेटस हे फायनान्शियली वीक असतं त्यांना टार्गेट ठेवून ही योजना सुरू केली होती आणि बहुतांश लाभार्थी हे तसे झालेले आहेत. हो, आता हे म्हणता येईल आपल्याला की ज्यांना गरज नाही ते त्याचे लाभार्थी झाले असल्यामुळं त्याचा ताण काही प्रमाणात येतोय का, काही ठिकाणी तर पुरुषही झाले. हो, तर तो 100% एक पुन्हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळेच मी म्हणतोय की तुम्ही राजकीय परिप्रेक्ष्यातून ही योजना न बघता महिला सक्षमीकरणामध्ये ही योजना महत्वाची भूमिका बजावते आहे का, तर 100% बजावते आहे. परंतु ती अजून चांगल्या पद्धतीने राबवता येऊ शकते. पारदर्शकता आणायला पाहिजे. त्याच्यामध्ये पारदर्शकता अजून गरजेचं म्हणजे आहे. सुधारणा करायला वाव आहे थोडक्यात असं म्हणेल. सुधारणा करण्याला वाव म्हणजे प्रचंड वाव. बरं. आता जे हे सगळं लाडकी बहीण योजना आहे त्याच्यामध्ये आणि असा एक वर्ग आहे की जो असं म्हणतो की हे सगळं फ्रीमध्ये का देताय तुम्ही वगैरे, आम्ही टॅक्स पे करतो आणि आमचं टॅक्सचे पैसे तुम्ही अशा पद्धतीनं हे करता, विनियोग करताय. म्हणजे मतदान विरोधी पक्ष जर याला लाचच बोललं, लाडकी बहीण योजनेतनं जे पैसे येतात ते लाच आहे असं बोलले. तुझं काय निरीक्षण आहे की हे अशा पद्धतीनं फ्रीमध्ये वाटप करणं किंवा विरोधी पक्ष जे याला लाच दिली जाते मतदारांना असा जो आरोप करतो याबद्दल तुला काय वाटतं? फ्रीबीज योजना हा एक वेगळा कन्सर्न आहे. त्याच्यावर एक मोठी वेगळी चर्चा होऊ शकते. परंतु आता मागच्या काळात जर आपण बघितलं तर प्रत्येक सरकार त्याच्या पद्धतीने तो मतदार बनवण्यासाठी का असेना पण या फ्रीबीजच्या योजना आणते आहे सरकार आणि त्या यशस्वीपणे राबवते आहे. परंतु मुळात मुद्दा हाच असतो, जेव्हा एखादी योजना आणली जाते तेव्हा त्या योजनेची उद्दिष्टपूर्ती होते आहे का, त्या योजनेचे ध्येय धोरण गाठता आहात का, आणि त्यातून जो त्या योजनेचा मूळ गाभा जो आहे किंवा त्या योजनेचा जो मेन मोटो आहे की मास लेवलवर त्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुम्हाला घडवून आणायचा आहे, हे होतंय का हे बघणं खूप महत्वाचं असतं. त्यामुळे कुठलीही गोष्ट असली त्याची प्रो कॉन्स हे असणार आहे. एकीकडे असा वर्ग आहे जो मोठा टॅक्स पेअर आहे आणि तो म्हणतोय, पण दुसरीकडे असा सुद्धा वर्ग आहे की ज्याला खरोखर या लाभाची गरज आहे. म्हणजे एवढी विषमता आजही आपल्या समाजात तेवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. आणि
आज मग मुद्दा तोच आहे की जरी फ्रीबीज योजना असली तरी ती तिच्या उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल करते आहे का, तर बऱ्यापैकी करते आहे. हम्म. पुन्हा मुद्दा तोच आहे की त्यामध्ये जर पारदर्शकता आली, त्याला जर अजून शार्पली व्यवस्थित पणा त्यामध्ये आणता आला, तर ती योजना अजून भारी होऊ शकते. त्यांचं महिला सक्षमीकरणाचं उद्दिष्ट अजून व्यापक स्तरावर ते पूर्णत्वाकडे जाऊ शकतं असं मला वाटतं. बरं, धन्यवाद अजिंक्यजी. तर हे होते अजिंक्य जवळकर. पोल पंडित नावाची एक त्यांची कंपनी आहे आणि त्या कंपनीच्या माध्यमातून जवळपास 9 ते 10 पानाचा एक सर्वे रिपोर्ट त्यांनी सादर केलेला आहे. या योजनेच्या बाबत जेव्हापासून ही योजना घोषित झालेली आहे तेव्हापासूनच ही योजना माध्यमांमध्ये असू द्यात, लोकांमध्ये असू द्यात, अतिशय चर्चेची आहे. राजकीयदृष्ट्या विरोधक या योजनेवरती खूप प्रखरपणे टीका करताना पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला जे सत्ताधारी आहेत तर त्या सत्ताधाऱ्यांकडनं मात्र आम्ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना आम्ही राबवतोय असं सांगण्यात येतं. या सर्वेच्या माध्यमातून सरकार जे म्हणतंय तर ते उद्दिष्ट कुठेतरी गाठलं जातंय अशा पद्धतीचा हा सर्वे आहे. मात्र आता ही योजना सुरू होऊन वर्ष दीड वर्ष झालेलं आहे आणि लगेचच ही योजना खूपच इम्पॅक्टफुल आहे किंवा गेम चेंजर आहे, असं दीर्घकालीन गेम चेंजर आहे असं आपल्याला लगेच म्हणता येणार नाही. याच्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागेल. डेफिनेटली महायुती सरकारला या योजनेच्या माध्यमातून लाभ झालेला आहे. मात्र महिला सक्षमीकरणाचं जे उद्दिष्ट सरकार या योजनेच्या मागे पाहतंय ते खरंच अचीव होतंय का, हे काही वर्षांनंतर आपल्यासमोर येईल. आपलं या सगळ्या विषयावरती लक्ष असणारच आहोत. या संस्थेच्या माध्यमातून अन्य देखील सर्वे केले जातात. त्या सर्वेच्या बाबत देखील आपण वेळोवेळी अजिंक्य यांच्यासोबत चर्चा करूयात. तूर्तास आपण इथं थांबूया. धन्यवाद.